ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. समस्त विद्येची देवता म्हणून आपण ज्यांचा स्वीकार करतो, पूर्णवाद परिवाराचं आराध्य भगवान श्री गणेशाच्या चरणी कोटी कोटी वंदन. ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत. परमश्रद्धेय डॉक्टर रामचंद्र पारनेरकर महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या नेतृत्वाने, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने, ज्यांच्या मार्गदर्शनाने हा पूर्णवादाचा हा विस्तार आज पाहावयास मिळतो, ते परम श्रद्धेय विष्णू महाराज पारनेरकर यांच्या चरणी वंदन. बंधुतुल्य असलेले आदरणीय गुणेश दादा पारनेरकर आणि ज्यांच्या एका फोनमुळे मला या ठिकाणी यावंसं वाटलं, ते आदरणीय मुठाळ काका आणि या जीवनकला केंद्राचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गणेश जहागीरदार काका, सकाळपासून ज्यांच्या मी सहवासात आहे ते संतोष भाऊ देशमुख आणि उपस्थित सर्व गुरुबंधू भगिनी. मला माहीत नाही मी इथे आज का, मला इथे पाठवल्या गेलं आहे, मला इथे ओढून आणल्या गेलं आहे असं मी समजतो. नाहीतर ध्यानी नव्हतं, म्हणी नव्हतं. मुठाळ काकांचा फोन आला, काहीच म्हणलो नाही, मी येतो. तोंडातून निघालं, मी येतो. मुठाळ काकांनी तारीख सांगितली, मी फक्त म्हणलं मला 10 मिनिटाची वेळ द्या, फार तर फार उद्या सकाळपर्यंत कन्फर्म करतो. त्या दिवशी माझ्याकडे काही कर्तव्य आहे का. योगायोगाने काही नव्हतं आणि आजचा हा योग आला. खरं तर 2012 पारनेरला गेलो होतो आणि आता या ताईंनी ज्या पुरस्काराचा उल्लेख केला 2012 मिळालेल्या महात्मा बसवेश्वरांचे तत्वज्ञान संशोधनात्मक ग्रंथ पुरस्कार, तो मला माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार आणि माझा तो पुरस्कार पारनेरच्या महाराजांच्या मठामध्ये मिळाला. आणि तेव्हापासून ते आज त्या पूर्णवाद परिवार, पारनेर, रामचंद्र महाराज, विष्णू महाराज, गुणेश दादा आणि आपण सर्वजण यांच्याशी माझी नाळ अशी जुळल्या गेलेली आहे. आणि ही नाळ जुळल्या गेली हे मलाही माहीत नाही. आमच्या वाशिममध्ये आमचे अशोक भाऊ पत्के आहेत, त्यांच्याकडे जाणं येणं असतं. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात, आनंद वाटतो. आपल्यालाही वाटतं की आपण प्रत्यक्ष जाऊन काहीतरी तिथं करावं, परंतु व्याप असा की शक्य होत नाही. तरी अशा पद्धतीने ही सेवा मिळते याच्यातच मी धन्यता मानतो. आजची मी ही व्याख्यानाची जी सेवा आहे ती परमश्रद्धेय डॉक्टर रामचंद्र पारनेरकर महाराज यांच्या चरणी अर्पित करतो. आजचा जो विषय आहे तो भारतीय तत्वज्ञानामध्ये पूर्णवादाचे योगदान. खरं तर या ठिकाणी मुद्दामून योगदान शब्द मी वापरला. याचं कारण असं आहे, मुळात भारतीय तत्वज्ञान हे त्याच्यातच समृद्ध आहे. आपल्या मध्येच ते इतकं समृद्ध आहे की त्याला आणखीन काही नवीन गोष्टींची आवश्यकता आहे का, तर त्याच्यावर वेगळं चिंतन होऊ शकतं. परंतु ज्या ज्या काही नवीन गोष्टी घडतात त्या सगळ्यामुळे भारतीय तत्वज्ञानाचा विस्तार किती मोठा आहे हे जगासमोर मांडण्याची ही एक संधी असते.
आणि म्हणून मी तो या ठिकाणी योगदान हा शब्द मुद्दाम वापरतोय. भारताकडे आज ज्या पद्धतीनं जग पाहतंय तसं हजारो वर्षापूर्वी सुद्धा या भारताकडे जग पाहत होतं. मध्यंतरीचा काळ वेगळा, एक साधारणपणे 1000 वर्षाचा काळ वेगळा होता. त्या काळाला आपण थोडंसं बाजूला ठेवूयात. परंतु 1000 वर्षाच्या अगोदर या भारताकडे जगाची जी नजर होती ती आज ज्या पद्धतीने आहे त्याच्याही पेक्षा विस्तृत, व्यापक आणि एक आदर्श स्वरूप अशी नजर होती. भारत म्हणजे जगाचं मार्गदर्शन करणारं केंद्र आहे अशी एक धारणा जगाची झाली होती, हा माझा विश्वास आहे. आणि या अशा भारताच्या परंपरेमध्ये भारताचं जे तत्वज्ञान आहे ते त्याचं मूळ कारण आहे. जर भारताचं तत्वज्ञान नसलं असतं तर भारताकडे विविध देशांनी मार्गदर्शक म्हणून पाहिलेलं नसतं. याचा अर्थ असा नाही की भारताच्या बाहेरची जी देश आहेत त्यांच्याकडे काहीही नव्हतं, मी असं म्हणत नाही. परंतु या भारताचा इतिहास, जसं आता मोठाळ सर म्हणाले की जसा इतिहास असतो तसा भूगोलही असतो, जसा भूगोल आहे तसा इतिहासही असतोच. इतिहास जर आपण लक्षात घेतला तर जगातील इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताचा इतिहास हा अत्यंत प्राचीन असा इतिहास आहे. आणि हा प्राचीन असल्या कारणाने या भारताचं वैशिष्ट्य जगाने स्वीकारलं असं मी म्हणत नाहीये. एखादं झाड खूप म्हातारं होऊन जातं परंतु काय कामाचं, पानच नाही. परंतु भारत देश असा नव्हता. भारत हे एक असं वृक्ष आहे की ते म्हातारं तर आहेच परंतु ते सदैव हिरवगार आहे. आणि म्हणून ते लोकांना सदैव ऑक्सिजन देणारं, सावली देणारं अशा विविध वेगवेगळ्या पैलूंनी महत्त्वाचं वाटतं. आता या भारताच्या इतिहासामध्ये आपण जर एक दृष्टिक्षेप घेतला तर आता खरं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या मी जे सांगणार आहे याच्यातल्या 80% गोष्टी माहीत असणार आहेत. इतिहासाकडे आपण जर पाहिलं भारताच्या, त्याच्यामध्ये आपल्याला काय खास दिसणार आहे? भारताचं साहित्य आणि त्या साहित्याच्या माध्यमातून व्यक्त झालेलं तत्वज्ञान. मग हे साहित्य काय आहे? साधारणपणे भारताच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो किंवा पाहिलं जातं तेव्हा वेद हे या भारताचं मूळ साहित्य आहे असा उल्लेख केला जातो. वेद किती? 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. उपनिषद किती? कोणी म्हणतं 108, कोणी म्हणतं 250, अधिकही असू शकतं. पुराण आहेत, ब्राह्मण ग्रंथ आहेत, आरण्यक आहेत. याशिवाय या भारताच्या भूमीवर त्याच प्राचीन काळामध्ये एक आगमाची सुद्धा परंपरा आहे. म्हणजे आगम काय आहेत? आगम म्हणजे शिव आणि पार्वती यांचा संवाद आहे. आगम म्हणजे रुद्र आणि शिव यांचा संवाद आहे. आगम म्हणजे रुद्र आणि बृहस्पती यांचा संवाद आहे. मग जसे उपनिषदांची एक संख्या आहे तशी आगमांची काही संख्या आहे का? तर त्याची संख्या 28 आहे. म्हणजे वेद, उपनिषद आणि हे आगम वगैरे आहेत ही प्राचीन ग्रंथ परंपरा आणि या प्राचीन ग्रंथ परंपरेतून व्यक्त झालेलं तत्वज्ञान. आणि या प्राचीन ग्रंथांच्या आधारे नंतरच्या काळामध्ये सूत्रग्रंथांची निर्मिती झाली. वैदिक परंपरेला अनुसरून निर्माण झालेले सूत्रग्रंथ, आगमिक परंपरेला अनुसरून निर्माण झालेले सूत्रग्रंथ, अनेक सूत्रग्रंथ निर्माण झाले. साधारणपणे आपल्याकडे सांगतात 6 सूत्रग्रंथ आहेत. जेव्हा आम्ही दर्शनांचा अभ्यास करतो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं सांख्यसूत्र, न्यायसूत्र, वैशेषिक सूत्र, योगसूत्र, पूर्वमीमांसांचं जैमिनी सूत्र आणि ब्रह्मसूत्र अशी 6 सूत्र आहेत असं सांगितलं जातं. परंतु याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा आम्ही विचार करतो किंवा इतिहास भारताचा पाहतो त्या इतिहासामध्ये असं लक्षात येतं की आगमिक परंपरेमध्ये सुद्धा रामायण काळाच्या पूर्वी
रेणुकाचार्य नावाचे एक ग्रस्त आचार्य होऊन गेले. त्यांनी पडविधी सूत्र लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दारुकाचार्य नावाचे एक आचार्य होऊन गेले. त्यांनी वृष्टीसूत्र लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर घंटाकर्णाचार्य होऊन गेले. त्यांनी लंबनसूत्र लिहिलं आहे. घेणू कर्मचार्य होऊन गेले. त्यांनी मुक्तगुच्छ नावाचा सूत्र लिहिलं आहे. आणि एक विश्वकर्ण सूत्र आचार्य होऊन गेले. त्यांनी पंचवक्र सूत्र लिहिलेलं आहे. याच्याशिवाय नंतरच्या काळात सूत्र निर्माण झाली की नाही? झाली, परंतु ती जगाच्या समोर आली नाही. नंतरच्या काळामध्ये आपण जर पाहिलं, संतांची परंपरा या समोर आली. नंतर भाष्यग्रंथ लिहिणाऱ्यांची परंपरा समोर आली. आपण शंकराचार्य त्यापैकी एक मानतो. रेणुकाचार्य आहेत एक, रामानुजाचार्य आहेत. आणि याशिवाय जसा जसा काळ बदलत चालला, आपल्याकडे नंतर मोगल आले, नंतर इंग्रज आले. इंग्रजाच्या नंतरच्या काळामध्ये आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा इंग्रजांनी भारतामधलं हे जे मूळ साहित्य होतं ते शोधून 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 ते इंग्रजीमध्ये कसं करता येईल याचा प्रयत्न केला. का प्रयत्न केला? कारण त्यांना या भारताच्या तत्वज्ञानामध्ये काहीतरी पोटेन्शियल दिसलं. आमच्या पुणे विद्यापीठाचे डॉक्टर सुरेंद्र भारती सर होऊन गेले. त्यांनी आपल्या एका लेखामध्ये लिहिलं आहे की जे फॉरेनर होते, जेव्हा इंग्रज आले, त्या इंग्रजांनी या ठिकाणी व्यावसायिक लोक तर आणलेच आणले, परंतु काही स्कॉलर लोक आणले त्यांच्या देशातले. म्हणजे त्यांच्या लेखात असा शब्दशः नाही आहे, परंतु त्याचा आशय मी सांगतो. त्या इंग्रजांनी तिथलचे काही स्कॉलर लोक इथे आणले आणि इथलचं हे सगळं साहित्य वाचायला लावलं त्यांना. आणि हे साहित्य वाचून मग तुम्ही तिकडे मांडा. मला सांगायचं हे आहे की भारताचं बहुतेक तत्वज्ञान हे पाश्चात्य देशात जाऊन एका नवीन शब्दानं मांडलं गेलं आहे. माझा दावा नाही, परंतु असं मला वाटतं. कारण मी भारतातल्या ह्या सगळ्या दर्शनांमध्ये तत्वांची जी मांडणी झालेली आहे, ईश्वराच्या संदर्भात जी मांडणी झालेली आहे, मोक्षाच्या संदर्भात जी मांडणी झालेली आहे, नैतिकतेच्या संदर्भात जी मांडणी झालेली आहे, त्याचा काही ना काही भाग तिथं आला आहे असं मला जाणवलं. आता याचा अर्थ असा नाही की जे मला सुचलं ते इतरांना कोणाला सुचतच नाही. कदाचित सुचलं असेल त्यांनाही, त्यांनीही तेच लिहिलं. कारण शेवटी मीही जसा माणूस आहे तसा तोही माणूस आहे. जसं मला आकलन होतं त्याला आकलन तसंच होऊ शकतं. असं जर गृहीत धरलं तर त्याचं स्वतंत्र तत्वज्ञान आहे असंही आपण मानू शकतो. परंतु ज्या आधारावर मी बोलतोय, असं मला वाटतं की भारताचं तत्वज्ञान हे इतकं महान तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये इतकं पोटेन्शियल आहे की ते जगाला घ्यावंसं वाटलं. मला हे सांगायचं या ठिकाणी. आणि अशा या महान परंपरेमध्ये इंग्रजाच्या काळाच्या नंतर साधारणपणे 18व्या शतकापासून आपण पाहतो की भारतीय तत्वज्ञानावर म्हणावं तसं लिखाण झालं नव्हतं. नाही झालं असेल तर ते थोड्याफार प्रमाणामध्ये इंग्रजीमध्ये झालं होतं. आता इंग्रजीमध्ये झाल्या असल्या कारणाने ते हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये तर अजिबात नव्हतं, हे आपण गृहीत धरलंच पाहिजे. मग मराठीमध्ये आलं कधी? भारतीय तत्वज्ञानावर मराठीमध्ये चिंतन व्हायला सुरुवात झाली कधी, असा जेव्हा आपण विचार करायला लागतो तर त्याचा इतिहास फार जुना आहे असं मला म्हणायचं नाही आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये मराठीमध्ये भारतीय तत्वज्ञानावर लिखाण होत गेलेलं असावं असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारं एक ग्रंथ म्हणजे हा पूर्णवाद. महत्त्वाची का म्हणतोय मी? कारण भारताच्या तत्वज्ञानामध्ये होऊन गेलेले 4 वेद, ते 108 उपनिषद, त्यातली ती 12 प्रमुख उपनिषद, नंतरची सूत्रग्रंथ, या सगळ्यांना समोर ठेवून महाराजांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे.
थेसिस आहे. मी एक संशोधक आहे, संशोधकांना मार्गदर्शन करतो. तर थेसिस काय असतो याचा एक अलीकडच्या काळातला जो माझा अनुभव आहे, त्या अनुषंगाने मी जेव्हा या ग्रंथाला पाहतो तेव्हा अगदी सुंदर असा थेसिस 1947 म्हणजे मांडणं काही सोपं काम नव्हतं. अगदी म्हणजे ते टेक्निकल जे असतं त्या पद्धतीनं थेसिस मांडलं आहे. आता या थेसिसला मान्यता वगैरे त्या सगळ्या इतिहासात मी काही जाणार नाही, ग्रंथात सगळं ते आहेच. परंतु याची प्रकरण रचना पाहिली आपण, अशी तुम्हाला एक एक पायरी अशी चढायला सांगतात. आणि त्या पायऱ्या चढत 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 आपण जेव्हा जातो तेव्हा शेवटी कुठं पोहोचतो तर आपण मोक्षाच्या अवस्थेला पोहोचतो. परंतु मोक्ष म्हणजे काय हे जे भारतीय दर्शनकारांनी सांगितलंय तो मोक्ष महाराजांना अभिप्रेत आहे का हा प्रश्न मला पुन्हा पडतो. मी जर हा पूर्णवाद ग्रंथ वाचला नसता तर मी माझ्या विद्यार्थ्यांना हेच सांगितलं असतं मुठळ काका की माणसाच्या जीवनाचं ध्येय काय तर मोक्ष मिळवणं. मी जर हा ग्रंथ वाचला नसता तर मी तेच सांगितलं असतं की माणसाच्या जीवनाचं ध्येय काय तर मोक्षच मिळवणं. परंतु मी आता ते सांगणार नाही. याचं कारण असं आहे, महाराजांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय मोक्ष दुसरं तिसरं काय सापेक्ष अवस्था आहे. मग अशा या सापेक्ष अवस्थेला समोर ठेवून आपण या जीवनाचं गाडा चालवायचा का? जीवन पूर्ण त्या तत्वाला पाण्यात घालायचं का? कारण दर्शनांनी जी मांडणी केलेली आहे, मला त्या दर्शनांना नाव नाही ठेवायचं. मी माझ्या भारतीय तत्वज्ञान पुस्तकात मी प्रत आणली नाही ती आज. अगदी सुरुवातीला जसं आपण अर्पण पत्रिका लिहितो ना, मी त्याच्यामध्ये जैनांनी लिहिलेल्या गाथेला नमन केलंय, बुद्धांनी लिहिलेल्या त्या वचनांना नमन केलंय, सूत्रग्रंथातल्या त्या पहिल्या सूत्राला नमन केलंय, मी वेदातल्या त्या पहिल्या अक्षराला नमन केलंय, मी गीतेतल्या मंत्राला नमन केलंय. माझ्या दृष्टिकोनातून सगळे महान आहेत आणि मी तेव्हा पूर्णवाद वाचलेला नव्हता. माझं 2020 मधलं ते पुस्तक. आणि अशा प्रकारची भावना आपण जर ठेवली की आता मी जे वाचतोय ते त्याचं बरोबर आहे, आता जे मी वाचतोय तेही त्याचं बरोबर आहे, मी आता आणखीन काही नवीन वाचलं तेही बरोबर आहे. आणि ही एक मोठी दृष्टी जी आहे ना मला त्या जैनांच्या अनेकांतवादातून मिळालेली. आणि त्याचा मला प्रत्यंतर आला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या लेखांमधून. त्यांच्या एका लेखाला मी जेव्हा वाचतो तर मला असं वाटतं की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी समजा बादरायणावर लिहित असतील तर मला वाटतं ते बादरायणाचे शिष्य असतील असं वाटतं. ते जर लगेच वैशेषिकांवर लिहित असतील तर मला वाटतं की हे वैशेषिक परंपरेतले असतील. काय ते कला आहे, तुम्ही जी जीवन कला म्हणता ना, दुसरं तिसरं काही नाही सर. हे जमलं पाहिजे. तो भाव ती दृष्टी आपण आणली पाहिजे, हेच तर महाराजांना सांगायचं आहे. म्हणजे मीच खरा हे नाही, तोही खरा. हे कधी शक्य आहे जेव्हा मी माझ्यात ज्याला पाहतो तो मला दुसऱ्यातच दिसला तर. आणि अशा या परंपरेमध्ये पूर्णवादाने ही नवीन दृष्टी या समाजाला दिली आणि म्हणून मला या ठिकाणी पूर्णवादाचं हे विशेष महत्त्व या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आता मी या पूर्णवादाच्या सगळ्या प्रकरणाला स्पर्श करणं शक्य नाही, कारण आपल्याकडे तितका वेळही नसतो. म्हणून मी शेवटचं जे प्रकरण आहे पूर्णाद्वैत, त्या प्रकरणाला अनुसरून बाकीच्या काही गोष्टी बोलणार आहे. कारण पूर्णाद्वैत हा महाराजांच्या या प्रबंधाचा
निष्कर्ष आहे असं मी मानतो. तर या प्रकरणामध्ये नेमकं काय सांगितलंय महाराजांनी? महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलंय विश्व ही विश्वाला निर्माण करणारं काहीतरी कारण. म्हणजे ते कारण काय आहे या बाबतीत इतर लोकांची काय मतं असू शकतात त्या सगळ्या मतांचा उल्लेख बाकीच्या प्रकरणामध्ये केलाय. परंतु प्रत्येक व्यक्ती हे विश्व कार्य आहे असं मानते आणि त्या कार्याला काहीतरी कारण आहे असं मानतात. मग आता त्या संदर्भाने मी जेव्हा विचार करतो भारतीय दर्शनांचा, मग चार्वाक आहे. चार्वाकांनी या विश्वाचं अस्तित्व स्वीकारले आणि त्याच्यासाठी त्यांनी पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश हे तत्व त्यांनी स्वीकारलेले नाही. हे चारच महाभूत स्वीकारलेत आणि या चार महाभूताच्या संयोगातून या जगताची निर्मिती झाली असं चार्वाकाला सांगितलेलं. जैनांनी थोडंसं संभ्रम ठेवला आहे. त्यांनी जरी द्रव्य किंवा जीव अजीवाची चर्चा केली असेल तर त्या सगळ्या गोष्टीतून जगताची निर्मिती कशी होते या बाबतीत थोडंसं स्पष्ट मत मांडलेलं नाही असं मला जाणवतं. बुद्धांच्या बाबतीत तसंच जगाची निर्मिती कशी झाली या संदर्भात फारसं विवेचन नाही आढळत. का विवेचन केलं नाही हा एक स्वतंत्र प्रश्न होऊ शकतो. परंतु इतर दर्शन जसं की सांख्य दर्शन आहे, त्यांनी जगताच्या उत्पत्तीसाठी प्रकृती आणि पुरुषाला कारण मानलं. न्यायदर्शन हे मुळात 16 तत्वांचा पुरस्कार करणारं दर्शन आहे, परंतु जगताच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये ईश्वराचं अस्तित्व स्वीकारते. वैशेषिक दर्शन हे खरं तर न्यायदर्शनाचाच तो भाऊ असल्या कारणाने तीच भूमिका आहे, परंतु तिथे त्यांनी वैशेषिकांनी परमाणूला सोबत घेतलं. ईश्वर हे निमित्त कारण आणि परमाणू हे त्याचं उपादान कारण आहे असं सांगितलं. त्याच्यानंतर जैमिनी आहेत, नंतर वेदांत आहे आणि वेदांतामध्ये स्पष्ट सांगितलं की या जगताचं मूळ कारण काय आहे, ते ब्रह्मतत्व आहे. आणि याच्याच सोबतीला जी शैव परंपरा आहे, आगमांची परंपरा आहे, त्याच्यामध्ये शिव हे मूळ तत्व आहे म्हणून सांगितलं. मग तो शिव कसा? म्हणजे महाराजांच्या या ग्रंथामध्ये आलेला शिव आणि आगमांमध्ये असलेला शिव याच्यामध्ये मी जेव्हा तुलना करतो तेव्हा मला महाराजाच्या इथलच्या शिवासोबत ती शक्ती दिसून आली नाही जी आगमांमध्ये आलेली आहे. खरं तर हा एक नवीन विषय चिंतनाला आला पाहिजे. तर तिथलचा तो शिव शक्तियुक्त आहे आणि त्या शक्तीच्या आधारावर तो शिव मग कशी जगताची निर्मिती करतो हे आगम साहित्याचं तत्वज्ञान. म्हणजे सांगायचा विषय विश्व आणि विश्वाचं कारण या संदर्भामध्ये भारतीय परंपरेमध्ये, भारतीय दर्शनांमध्ये ही दर्शनांची परंपरा अशा पद्धतीने कार्य आणि कारणाची चर्चा करत आलेली आहे. जेव्हा वेदांताचा नंतरचा उत्तर काळ जो आहे ते खास करून वैष्णवाचार्यांचा काळ आहे आणि त्याच्यामध्ये रामानुजाचार्य आहेत, निंबाळकर आहेत, वल्लभ आहेत. या सगळ्या लोकांनी विष्णूला या विश्वाचं कारण मानलेलं आहे. आता गंमत अशी आहे की या सगळ्या लोकांचं तत्वज्ञान वाचून झाल्यानंतर महाराजांना काय वाटतं? महाराज या विश्वाचं कारण कशाला मानतात? तर माझं स्पष्ट म्हणणं आहे, किंवा माझं कशाला ग्रंथाचं सांगितलंय, महाराजांनी या विश्वाला काहीतरी कारण असतं हे मानलेलंच नाही. आणि हेच महाराजांचं भारतीय तत्वज्ञानात तर खूप मोठं योगदान आहे. हे विश्व कार्य आहे हे महाराज मानतच नाहीत आणि कार्य नाही म्हणून याला कारण नाही. खरं तर ही भूमिका अजातीवाद्यांनी, अर्थात गौडपादाचार्य जे होऊन गेले शंकराचार्याच्या पूर्वी, त्यांनी त्याचे संकेत दिले होते. अजातवाद जो आहे त्याच्या माध्यमातून संकेत दिलेले, परंतु इतकं स्पष्ट नाही. इतकं स्पष्ट महाराजांनी त्यांच्या या पूर्णवाद ग्रंथांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता हे जर विश्व कार्य नाही तर त्याचं कारणही नाही, तरी सुद्धा या विश्वाचं मग अस्तित्व आहे की नाही असा प्रश्न पडतो. आणि त्यावेळेस महाराज म्हणतात हो, हे विश्व आहे
हे विश्व आहे तर कसं आहे, ते विष्णुमय आहे. हे कसं आहे, ते शिवमय आहे. हे विष्णुमय, शिवमय आणि हे विश्व जे प्रत्यक्ष आपल्याला दिसून येत आहे ते सगळं मिळून काय आहे, तर ते पूर्ण पुरुष स्वरूप आहे. हे तत्वज्ञान वेदांच्या आधारावर महाराजांनी भारतीय तत्वज्ञानाला दिलेलं नवीन तत्वज्ञान आहे, किंवा पुनर्मांडणी, पुनर्जीवित केलेलं तत्वज्ञान आहे, असं मला सांगावं असं या ठिकाणी वाटतं. आता विश्वाच्या कारणाच्या संदर्भात जेव्हा चर्चा झाली तेव्हा महाराजांनी पूर्ण पुरुषाचा जो विचार मांडला, त्या आधारावर पूर्ण पुरुष म्हणजे काय, आता ते सगळं तुम्हाला माहीत आहे बरं, परंतु मला आता असं भरून आलंय की हे सगळं मी सांगितलं पाहिजे. म्हणजे मला खरं तर असं समजून घेतोय मी की माझी परीक्षा आहे. म्हणजे मी जे वाचलंय ते खरं आहे की नाही, समजलं की नाही मला, आणि हेच तुम्ही सगळे त्याचे जज लोक आहात. कारण हे तुम्हाला सगळं बाळकडू कधीपासून मिळालं तर मुठाळ सरांनी सांगितलं. तर हा पूर्ण पुरुष जो आहे ना, खरंच पूर्ण आहे. म्हणजे मी ते शेवटी बोलणार होतो पण आताच बोलतो की वेदामध्ये जे पुरुष सूक्त सांगितलेलं आहे त्याचं या भारताच्या भूमीवर अगदी मार्मिक असं विश्लेषण कोणी केलं असेल तर ते परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र पारनेरकर महाराज आहेत पुरुष सूक्ताचं. नाहीतर त्या पुरुष सूक्ताची इतकी अवहेलना सारखी होत असते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून. भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यासक म्हणून, भारतीय तत्वज्ञानाचा लेखक म्हणून पुरुष सूक्तावर बोलण्याचं धाडसच होत नाही. मोठ्या मोठ्या लोकांनी त्याच्या संदर्भात ज्या ज्या पद्धतीनं समीक्षा केली आहे त्या आधारावर असं वाटतं की नाही, आपण न बोललेलं बरं. परंतु महाराजांनी ज्या पद्धतीनं त्या पुरुषाची सहस्त्र इतकं सगळं ते असं ऐकल्याबरोबर जे रोमटे उभे होतात ना, ते खरंच उगाच होत नाहीत. त्याचं स्वरूप असं आहे, या पूर्ण पुरुषाचं स्वरूप जे आहे ना ते असं आहे, शिवरूप, विष्णुरूप आणि विश्वरूप. या दृष्टिकोनातून जर त्या पूर्ण पुरुषाला पाहिलं तर तो सगळ्यांना आवडल्याशिवाय राहणारच नाही. आणि हे का शक्य झालं, महाराजांनी त्याचं विश्लेषण त्या पद्धतीनं केलं म्हणून ते आवडण्याशिवाय राहणार नाही असं मला म्हणावंसं वाटलं. मग शिव कसा आहे, विष्णू कसा आहे, विश्व कसं आहे, या सगळ्या पद्धतीनं महाराजांनी जे चिंतन केलंय ते सुद्धा अगदी विस्तृत असं चिंतन आहे. आणि मला या ठिकाणी शिवाच्या संदर्भानं खूप काही सांगण्यासारखं आहे, विष्णूच्या संदर्भानं खूप काही सांगण्यासारखं आहे. दोन्हीही तत्व नित्य स्वरूप आहेत. या दोन्हीमध्ये द्वैत नाही, अद्वैत बी नाही, काय त्याला ते एक रूप आहेत. ते त्याच्यामध्ये स्वरूप संबंध आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार मांडावा असं काही नाही. आता मुठाळ काकांनी जो मंत्र सांगितला, शिव हृदयम विष्णू, विष्णू हृदयम शिव, म्हणजे विष्णूच्या हृदयात शिव आहे, ज्याची हृदय एकमेकाला मिळलेली आहेत, त्याच्यामध्ये आपण कसा काय भेद करायचा. आणि इतका मोठा समन्वय, म्हणजे हजारो वर्षापासून शैव आणि वैष्णवांच्या संदर्भानं जे जे काही वेगळे पण या जगामध्ये सांगितलं गेलं ते किती खोटं आहे हे महाराजांच्या त्या एका मंत्राच्या आधारावर या ठिकाणी सिद्ध होऊन जातं. आणि हे महाराजांचं भारतीय तत्वज्ञानातलं योगदान आहे. मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचं आहे, महाराजांचं एक वाक्य आहे, जे रूप आहे त्याला कार्य मानणे हीच दिशाभूल आहे. ही दिशाभूल झाली का कोणी केली हा प्रश्न आहे. मला या प्रसंगी कोणावर टीका करायची नाही, किंवा माझा दोष, किंवा म्हणजे आपल्या लोकांचा दोष सुद्धा तो आहे असं म्हणायचं नाहीये. तो काळाचा विषय आहे असं समजून आणि त्याच्यावर आता आपण पडदा टाकतो. परंतु ही दिशाभूल झाली
म्हणून आजपर्यंत या तत्वज्ञानापासून आपण वंचित राहिलो. अन्यथा 1947ला जेव्हा हा ग्रंथ पूर्ण झाला तेव्हाच किंवा 48च्या त्या पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला या ग्रंथाच्या माध्यमातून हे पूर्ण तत्वज्ञान वाचायला मिळालं असतं. इतका वेळ लागण्याची काहीच गरज नव्हती. सगळं सुरळीत असलं असतं तर. किंवा मी असंही म्हणतो, जर ते सुरळीत असलं असतं तर कदाचित महाराजांना पूर्णवाद लिहावा असं वाटलंही नसता. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून ह्या सगळ्या काळाच्या ओघात झालेल्या गोष्टी आहेत. काहीतरी कुणाच्या तरी हातून ते घडवून घ्यायचं असतं परमेश्वराला, असं समजायचं आणि चलायचं. तर आता या ठिकाणी जे पूर्ण पुरुषाच्या संदर्भानं शिवतत्वाचं, विष्णुतत्वाचं आणि विश्वतत्वाचं विवेचन महाराजांनी केलं, त्याच्यामधल्या मी फक्त विश्वस्वरूपाचं या ठिकाणी विवेचन करतो. कारण शिव आणि विष्णूच्या संदर्भात खूप काही सांगण्यासारखं आहे आणि ते खूप विस्तृत आहे. या ठिकाणी विश्वाच्या संदर्भात मी यासाठी सांगतोय कारण भारतीय दर्शनांमध्ये त्या संदर्भात काही गोष्टी आलेल्या आहेत. या ठिकाणी महाराजांनी हे सगुण साकार नामरूपात्मक सकल विश्व हे त्याच्या कार्य नसून त्याच्या स्वरूपात मोडते असं सांगितलंय. आता हे विश्वाच्या संदर्भात सांगितलेलं कोटेशन, याच्यामध्ये महाराजांनी सगुण साकार नाम रूपात्मक सकल असे काही शब्द वापरलेत. मग भारतीय दर्शनामध्ये मी या सगुण शब्दाचा अर्थ शोधतो तर काय, खास करून सगुण हा शब्द म्हणजे सगुण मधला गुण हा उपनिषदांमध्ये आणि त्याच्यानंतर सांख्य दर्शनामध्ये पाहायला मिळतो. तिथे 3 गुणांची चर्चा आहे, सतोगुण, रजोगुण आणि तमोगुणाची. मग हे विश्व या 3 गुणांनी युक्त आहे का? आहे. मग प्रश्न पडतो, हे जे विश्व आहे हे आकारयुक्त आहे का? आहे, आकार आहे. कारण 5 महाभूत प्रकृतीच्या सांगण्यावरून 5 महाभूत या सृष्टीची निर्मिती करतात, म्हणून याला आकारही आहे. मला नाम आहे का? याला नामही आहे. कोणी याला ब्रह्ममय सृष्टी म्हणते, कोणी विष्णुमय सृष्टी म्हणते, कोणी शिवमय सृष्टी म्हणते. अशा वेगवेगळ्या नावाने हे विश्व आपल्याला या ठिकाणी सारखं अनुभवाला येत असतं. रूप कसं आहे? रूप तर आपल्या इंद्रियाला जे दिसतं तसं आहे. आपल्या इंद्रियाचा तो विषय बनला आहे म्हणून त्याला रूप आहे. आणि हे सकल आहे. आता सकल हा शब्द आहे महाराजांनी वापरला आहे. तर या सकल शब्दाचा अर्थ लावत असताना कठीणाई अशी आहे, कारण सकल शब्दाचे अनेक अर्थ होतात. सकल म्हणजे संपूर्ण हा एक अर्थ होतो, आणि दुसरा एक अर्थ असा होतो की सकल म्हणजे अनेक कलांनी युक्त. आणि ह्या अनेक कलांनी युक्त हा जो अर्थ असू शकतो असं जे मी म्हणतोय, याला कारण असं आहे की महाराजांनी पूर्ण पुरुषाची चर्चा करत असताना जे शिवरूप सांगितले, शिवस्वरूप सांगितलं, त्या शिवाच्या संदर्भामध्ये आगम साहित्यात शिवाच्या 6 कला आहेत म्हणून सांगितलं. आणि त्या 6 कलांच्या आधारावर या ठिकाणी महाराजांनी या शिवापासून निर्माण झालेलं शिव, विष्णू आणि हे विश्व म्हणजे की 3 एकच आहेत असं समजून, म्हणजे या विश्वाच्याही 6 कला आहेत की काय असं समजून हा सकल शब्द घातला की काय असं मला या ठिकाणी वाटतं. महाराज काय म्हणतात, दुसरा एक महत्त्वाचा विषय, कार्यकारण नाकारलंच. आणि कार्यकारण नाकारल्यामुळे महाराज म्हणतात ईश्वर आधी मग विश्व किंवा विश्व आधी मग परमेश्वर असे काहीही नाही, दोन्ही बरोबरचे. भारतीय तत्वज्ञानामध्ये जितके दर्शन होऊन गेले त्यापैकी ईश्वर आणि हे विश्व दोन्ही बरोबरचे असं कोणीही म्हणलेलं नाही. ते फक्त महाराजांनी सांगितलंय. थोडंसं मी याच्यात इंटरप्रिट करतो, आणखी सुधारणा करतो. भारतीय दर्शनामध्ये शैव परंपरेतील वीरशैव दर्शन वगळता इतर कोणत्याही दर्शनांनी ईश्वर आणि हे विश्व दोन्ही बरोबरच असं म्हटलेलं नाही.
नंतर कोणी म्हटलं तर महाराजांनी म्हटलं. याचा तपशील मी असा देतो की आगम साहित्यामध्ये जेव्हा शिव ही संकल्पना आलेली आहे, ती शिवसंकल्पना अशी विकसित होताच ती काय जगताची ही संकल्पना त्या ठिकाणी विकसित झालेली आहे म्हणून सोबत. परंतु तिथं असं महाराजांनी जे स्पष्ट शब्दात सांगितले तसं नाही आहे. महाराजांनी स्पष्ट शब्द सांगितलं की शिव आणि विश्व हे दोन्ही बरोबर, आणि बरोबर म्हटल्यामुळे पुन्हा कार्याचा किंवा कारणाचा वगैरे वगैरे काही या ठिकाणी प्रश्न उद्भवत नाही. हे अशा पद्धतीने विश्वरूपाच्या संदर्भात महाराजांनी काही महत्त्वाच्या या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. आता एक दुसरा प्रश्न जगताचा येतो. भारतीय तत्वज्ञानामध्ये अनेक दर्शनांनी विश्व शब्द वापरलाय, त्यापैकी काही दर्शनांनी जगत शब्द वापरलाय. संभ्रम आहे, जगत आणि विश्व एकच की वेगळं. महाराजांच्या या ग्रंथाच्या माध्यमातून हे स्पष्ट होतं की विश्व आणि जगत हे स्वतंत्र आहे किंवा विश्वाच्या अंतर्गत जगत आहे. मग जगत म्हणजे काय नेमकं हा प्रश्न आहे. तर या संदर्भात मला एक श्री सिद्धांत शिखामणी नावाचा ग्रंथ आहे, त्याचं संपादन 8व्या शतकात झालेलं आहे आणि रेणुकाचार्यांनी तो अगस्त्य मुनीला सांगितलेला उद्देश आहे त्या ग्रंथात. त्याच्यामध्ये तपशील असा आहे तो, एकदा शिव आणि पार्वती कैलासावर बसले होते, ब्रह्मदेव तिथे होते आणि शिव म्हणाले की जा जगताची रचना करून ये. ब्रह्मदेव गेले, त्यांना काही शक्य झालं नाही. ते परत आले, विचारलं, शिवानी आणखीन काहीतरी सांगितलं, पुन्हा गेले, शक्य झालं नाही. तिसऱ्यांदा आले, मग त्या ठिकाणी ब्रह्मांना लक्षात आलं की ही सृष्टीच झाली नाही, मग त्याच्यानंतर सृष्टी झाली नाही, मी जगाची निर्मिती कशी काय करणार. मग ती विनंती करतात शिवाला की तुम्ही पहिल्यांदा सृष्टी करा, नंतर मी जगताची निर्मिती करतो. तेव्हा ते तपशील मला लक्षात नाही आला, तर सांगतो मी. म्हणजे शिवाला ब्रह्मदेव म्हणतात तुम्ही पहिलं सृष्टी करा, नंतर मी जगताची रचना करतो. परंतु पूर्णवाद हा ग्रंथ वाचल्यानंतर तिथं जो माझा संभ्रम होता तो पूर्ण झाला, म्हणजे असा संपुष्टात आला. याचं कारण असं आहे की हे विश्व जे आहे, ह्या विश्वामध्ये प्रकृती आहे. विश्वाची जी कार्य प्रोसेस आहे ती प्रकृतीच्या स्वरूपात होत असते. विश्वामध्ये कधी उत्पत्ती होत नाही, विश्वाची कधी स्थिती नसते, विश्वामध्ये कधी लय होत नाही. जे उत्पत्ती स्थिती लय आहे हे सगळं प्रकृतीमध्ये आहे. आणि ही प्रकृतीची जी कार्य आहे ते सातत्याने चालत असतात. आणि हे कार्याला जी एक गती आहे, कार्याला गती आहे. म्हणजे इथं खरं तर वैशेषिक दर्शनाशी तुलना होऊ शकते का? कारण वैशेषिक दर्शनामध्ये गती आहे, स्थिती आहे, किंवा जैनांच्या धर्म अधर्म या संकल्पनेशी तिथे तुलना होऊ शकते. प्रकृती आहे, प्रकृतीच्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती लय आहे आणि एक गती आहे. त्या गतीला सुद्धा एक स्थिती आहे आणि ती स्थिती म्हणजे जगत. जगताचा असा अर्थ या भारतीय तत्वज्ञानात नाही सांगितला कोणी, तो महाराजांनी सांगितला. आणि हे भारतीय तत्वज्ञानात जगताच्या संदर्भाने महाराजांचं योगदान आहे. हे नवीन आहे. जगताला गतीची स्थिती कोणीही म्हटलेलं मला आठवत नाही. आपण या जगताला पाहतो, इथे परिवर्तन सारखं चालू आहे. पंखा फिरतोय, आपण ती गती पाहतो आहोत, पण त्या गतीमध्ये एक जी कॉन्स्टंटनेस आहे ना, ती स्थिती आहे. त्या स्थितीला कोण पाहणार? हे जगत आहे. विश्व तर खूप मोठं आहे. इंद्रियाला जे दिसतंय तेवढंच ते जगत. इंद्रियाच्या पलीकडे जे आहे ते प्रकृती, त्याच्याही पलीकडे जे आहे ते विश्व. अशा ह्या संपूर्ण विश्वाचे आपण घटक आहोत. यावरून तुम्ही लक्षात घ्या की हे विश्व किती व्यापक आहे. यावरून तुम्ही लक्षात घ्या या विश्वाचंच एक जे पुरोरूप विष्णू आहे ते किती व्यापक असेल, त्याचं शिवरूप ते किती व्यापक असेल, आणि या तिन्ही तत्व ज्याच्या अंतर्भूत आहेत ते पूर्ण पुरुष किती व्यापक असेल याची आपण कल्पनाच करायला लागतो.
असं हे सुंदर विवेचन जगताच्या संदर्भामध्ये सुद्धा महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि खूप या ठिकाणचे विषय आहेत, परंतु वेळ अधिक होत चालला आहे, पण मी थोडंसं आवर्तच घेतो आणि आणखीन 2-3 मुद्दे आहेत ते सांगून थांबतो मी. आता प्रश्न पडतो की जगत सत्य आहे की मिथ्या. आता हा प्रश्न का पडला याचा आपण थोडासा विचार केला पाहिजे. याचं कारण असं आहे की आपल्या भारताच्या या तत्वज्ञानाच्या परंपरेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणणं अतिशयोक्ती होईल, परंतु ठामपणे जगताला मिथ्या म्हणण्याचं धाडस आद्य गुरु शंकराचार्य यांनी केलं. आता त्यांचं ते वाक्य कसं सांगतात लोक, ब्रह्म सत्यम जगन मिथ्यम जीव ब्रह्म ना परः. आपल्यापैकी अनेकांनी उपनिषदांचं अध्ययन केलेलं असेल, शंकराचार्यांच्या सगळ्या भाष्यग्रंथांचं अध्ययन केलेलं असेल. मी चुकत असेल तर मला सांगा, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म ना परः असं एक वाक्य शंकराचार्यांच्या साहित्यामध्ये कुठं आहे का? नाही, असं नाही. वेगळ्या ग्रंथामध्ये ब्रह्मसत्य आहे आणि वेगळ्या ग्रंथामध्ये जगन मिथ्या जीव ब्रह्म नापार. तरी सुद्धा विद्वान लोक हे 3 वेगवेगळे वाक्य एकत्र करतात आणि जगत मिथ्याचा जो पुरस्कार करतात त्याला काही कारण आहे की काय मला काही कळत नाही. ही सुरुवात तिथून झालेली आहे. मिथ्यत्वाची सुरुवात तिथून झाली. त्याचा प्रचार प्रसार असा झाला. आणि ते गंमत अशी आहे की आता व्हॉट्सअपमध्ये एखादा मेसेज आला, तिकडे असं होत आहे, इकडे सगळं सुरू, बंद करा, हे करा, ते करा, इतकं व्हायरल. म्हणजे त्या काळामध्ये जगन मिथ्याच इतकं कसा व्हायरल झाला हा प्रश्न पडला हो मला. इन्स्टंटली इतका व्हायरल की रामानुजाचार्यांना लगेच ते मिथ्यत्वाचा निषेध करावा लागला. नंतरच्या सगळ्या परंपरेनं मिथ्यत्वाचा निषेध करणं सुरू केलं. असं काय झालं? असं कोणतं व्हॉट्सअप होतं त्या काळात मला काही कळच नाही. पण काळ काय फार मोठा नाही, 200-300 वर्षाचा काळ तो. तर मिथ्यत्वाचा विषय तिथून झाला. पण मला प्रश्न वारंवार हाही पडतो की खरंच शंकराचार्यांना हे जगत मिथ्या आहे असं सांगताना ते असत्य सांगायचं होतं का? खरंच ते असत्य आहे म्हणून त्यांनी फक्त मिथ्यत्व शब्दावर ते समोर घेऊन नेलं का? असे असंख्य प्रश्न पडतात. त्याच्या तपशिलात जात नाही मी आता. परंतु या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की शंकराचार्यांनी त्या मिथ्या शब्दाचा उपयोग केला, त्याच्यामुळे जगत मिथ्या आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी पडायला लागला. परंतु हे जगत मिथ्या होऊ शकत नाही, कारण श्रुतीमध्ये म्हणजे उपनिषदांमध्ये अहम ब्रह्मास्मी म्हटलेलं आहे, तत्वमसी म्हटलेलं आहे, सर्व खलविदम ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि हे खरं जर या जगतामध्ये असतील, या विश्वामधील घटक असतील, तर हे खरं जे ब्रह्म म्हणून आपण सांगतोय ते कसे काही मिथ्या होऊ शकतात असा तिथं संकेत मिळतो. आणि त्या आधारावर महाराजांनी सुद्धा ते मिथ्यत्व नाकारलेलं मला या ठिकाणी जाणवतं. या संदर्भात मला एक आवर्जून या ठिकाणी कोटेशन सांगायचं आहे. खास करून शंकराचार्यांचा हा मिथ्यत्वाचा जो व्हायरल झालेला प्रकार आहे, रामानुजाचार्यांचा तो काळ असू शकतो किंवा त्याच्या 100-200 वर्ष अगोदरचा किंवा मागचा असू शकतो. श्रीकर भाष्य नावाचा एक ग्रंथ रचण्यात आला होता आणि ब्रह्मसूत्रावरची कॉमेंट्री आहे ती. त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट शब्दात एक मंत्र आला आहे, शिव सत्यम जगत सत्यम जीव सत्यम स्वभावतः. इतकं धाडसानं ब्रह्मसूत्रावर कॉमेंट्री करताना यांनी लिहिलेलं श्रीकर भाष्यातलं ते कोटेशन. शिव सत्य आहे, मग त्याच्यापासून निर्माण झालेलं हे जगत कसं काय मिथ्या होऊ शकतं? आणि जीव तर त्याचाच घटक आहे. आणि म्हणून हा जीव जसा शिव सत्य नित्य आहे, सत्य आहे, विष्णू सत्य आहे, नित्य आहे, तसा हा जीव सुद्धा सत्य आणि नित्य आहे, हे महाराजांनी इथे सांगितलेलं आहे.
हे संकेत पूर्वी जरी असले तरी त्याला धाडसानं सांगण्याचं काम कोणी केलं असेल की ते महाराजांनी केलंय, हे माझ्या अनुभवाला या ग्रंथाच्या माध्यमातून आलेलं आहे. तर हे जगत मिथ्या नाही होऊ शकत हे महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात महाराज जो अजातवादाचा सिद्धांत आहे त्याचा वारंवार उल्लेख करून एक प्रकारचं पुरावा देत आहेत. अजातवाद्यांनी, वास्तविक पाहता अजातवाद हा शंकराचार्यांच्या पूर्वीचा होता. याच्यावरून असंही वाढ लक्षात येतं की शंकराचार्याच्या पूर्वी सुद्धा कोणीतरी या जगताला मिथ्या म्हटलेलं असावं. महाराज म्हणतात की अजातवाद्यांनी ज्या पद्धतीनं कार्य नाही, कारण नाही, निर्माता नाही, निर्माण नाही असं जे विवेचन केलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टीच्या आधारावर जे अज्ञानाचा बाध तोडला आणि अज्ञानाच्या आधारावर जे कार्य निर्माण होते हे सांगितलं, त्याचाही बाध तोडला, ते महत्वाचं आहे. कारण अज्ञानाच्या माध्यमातून जी माया निर्माण होते, जो विवर्त निर्माण होतो, त्या विवर्तातून, त्या मायेतून हे जे जगत आहेत त्याचे 3 रूप आपण सांगतो. पारमार्थिक, त्याच्यातला एक व्यावहारिक दृष्टिकोनातून हे जगत कसं आहे. मग ते व्यावहारिक दृष्टिकोनातून मिथ्या आहे का पारमार्थिक दृष्टिकोनातून मिथ्या आहे. पण शंकराचार्य स्पष्ट म्हणतात पारमार्थिक दृष्टिकोनातून हे सगळं सत्य आहे, व्यावहारिकदृष्ट्या मिथ्या आहे. मग अशा ह्या सगळ्या कोटेशन आल्यामुळे, ते चर्चा झाल्यामुळे मिथ्यत्वाचे जे प्रश्न आहेत ते निकाली काढावे लागतात. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात की हे मिथ्यत्व वगैरे काही म्हणण्यासारखं काही कारण नाही, कारण सगळं सत्य आहे, हे सत्य आहे. परंतु असं सत्य असताना सुद्धा आपल्याला ही मिथ्या का भासतो हा प्रश्न या ठिकाणी राहून जातो. आणि त्या संदर्भात महाराज म्हणतात, महाराजांचा जो भाव आहे तो असा की आपण आपल्या जीवनामध्ये व्यवस्थितपणे ज्ञान अर्जन करून घेतलं नाही. आपण आपल्या जीवनामध्ये व्यवस्थितरित्या कर्म केले नाहीत. आपण आपल्या जीवनामध्ये व्यवस्थितरित्या उपासना केली नाही. अर्थात आपण आपली जी इती कर्तव्य आहेत ती व्यवस्थितरित्या पार पाडली नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला हे सगळं सत्य असताना सुद्धा ते मिथ्या वाटू लागतं. हे सगळं एकच असताना सुद्धा आपल्याला ते द्वैत वाटू लागतं. आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या समस्या उद्भवत जातात. आपल्या आयुष्यामध्ये कळत नकळत दुःखाचा प्रवेश होत जातो. आणि म्हणून इति कर्तव्याला महाराजांनी खूप महत्त्व दिलं आहे. आता इति कर्तव्य काय आहे तर त्याच्या मी पुन्हा तपशिलात जाणार नाही. खरं तर इति कर्तव्यावर मी एखाद्या मानसशास्त्रज्ञाच्या माध्यमातून तुम्ही ऐकून घ्यायला हरकत नाही, मला असं वाटतं बरं. कारण तिथं जो विषय आलाय वासना या शब्दाला अनुसरून, काम या शब्दाला अनुसरून ते सगळं विवेचन महाराजांनी केलेलं आहे इति कर्तव्यामध्ये. आणि हे इति कर्तव्याच्या संदर्भानं वासना पूर्ण झाल्या पाहिजेत असं जेव्हा म्हणतात तर तो वासना खरंच काय असतात हा एक प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटतं की त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. तर महाराज म्हणतात की आपण ज्या वासनेसाठी जन्माला आलो आहोत त्या वासना समजून घ्या. त्याच्या सभोवताला आणखीन काही वासना असतात का, की अनुरूप काही वासना आहेत का ते पहा. आणि त्या सगळ्या वासनांच्या माध्यमातून आपण विष्णू रूपाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला या ठिकाणी वासना या शब्दाचा एकच अर्थ सांगावासा वाटतो की आपला एकतर मूळ म्हणजे इच्छा, या अर्थानं आपण त्या वासना शब्द घेऊयात. आणि दुसरा एक अर्थ असा होतो की आपल्या जीवनाचा उद्देश, कारण मला नोकरी मिळवायची आहे, यासाठी आपण वासना शब्द का वापरू शकत नाहीत बरं. आपण वासना हा शब्द ऐकल्याबरोबर आपण लैंगिक प्रवृत्तीकडे वळतो. परंतु मला या ठिकाणी महाराजांनी ज्या पद्धतीनं वासना शब्दाचा उपयोग करून जे विवेचन केलेलं आहे त्या आधारावर असं वाटतं की वासना या शब्दाचा अर्थ आपल्या अनंत इच्छा या अर्थानं आपण ते घ्यायला हरकत नाही. तर महाराज या ठिकाणी म्हणतात जीवनाची इति कर्तव्यता ही ज्ञान, कर्म आणि उपासना या 3 मध्येच अनुष्ठानानेच होते. त्या ठिकाणी असं महाराजांचं म्हणणं आहे. आता पुन्हा प्रश्न पडतो, ज्ञान म्हणजे काय. वेदांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानाची व्याख्या वेगळी आहे,
उपनिषदांनी सांगितलेली ज्ञानाची व्याख्या वेगळी आहे, न्यायदर्शनकारांनी सांगितलेली ज्ञानाची व्याख्या वेगळी आहे, मीमांसकांनी सांगितलेली ज्ञानाची व्याख्या वेगळी आहे, ब्रह्मसूत्रात सांगितलेली, शंकराचार्यांनी सांगितलेली, त्यांच्यानंतर धर्मराज धोरींद्र जे होऊन गेले त्यांनी सांगितलेली, अशी ज्ञानाची खूप व्याख्या आपल्या या भारताच्या परंपरेमध्ये आहेत. परंतु खऱ्या अर्थानं ज्ञान काय असतं हे उपनिषदांच्या आधारावर महाराज स्वीकारतात. परा आणि अपरा स्वरूपाचं असतं. परा म्हणजे काय? नित्यत्वाची जाणीव होणे म्हणजे परा. आणि अपरा म्हणजे काय? तर हे जीवन आहे, या जीवनामध्ये विविध पैलू असतात, या विविध पैलूंना समजून घेऊन त्या पद्धतीने आचरण करणं म्हणजे अपरा आहे. असा एक भाव या ठिकाणी महाराजांनी तो व्यक्त केला आहे. आणि अपराच्या संदर्भाने विवेचन करताना महाराज जीवाच्या ठिकाणी असलेले विषय, आणि हे विषय सगळे कुठं आहेत? या जगतात आहेत, हे महाराज आवर्जून सांगतात. म्हणून जीवाला स्वतःला ओळखून घेणे आणि या जगतातील विषय काय आहेत हे समजून घेणं, या अनुषंगाने महाराज धर्मज्ञान, नीतिज्ञान हे 2 शब्द या भारतीय तत्वज्ञानाला देतात. भारतीय दर्शनांमध्ये धर्मज्ञान, नीतिज्ञान असे शब्द यापूर्वी आलेले नाही. धर्म आला, नीती आला, परंतु धर्मज्ञान आणि नीतिज्ञान अशा शब्दाचा उपयोग भारतीय दर्शनांमध्ये झालेला नाही. धर्मज्ञान म्हणजे काय आणि नीतिज्ञान म्हणजे काय, तर या संदर्भानं सांगायचं झालं तर खूप विस्ताराने त्याला सांगावं लागलं. या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा इतकाच की आपण माणूस म्हणून जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपली काहीतरी कर्तव्य आहेत, हे नीट जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण पुढच्या गोष्टीकडे जात नाही. आपण जन्माला आलो, आपली ही कर्तव्य आहेत, मग ती कर्तव्य कशी पार पडायची हे कोण सांगणार आहे आपल्याला? महाराज म्हणतात हे तुमचं तुम्हाला म्हणजे जीवाला जीवानेच ओळखून घ्यायचं आहे. आणि या आधारावर मला असं वाटतं की भारताच्या परंपरेमध्ये ज्या बुद्धांनी अपदीप भवचा उपदेश केला, ज्या सॉक्रेटिसने नो सेल्फ म्हटलं म्हणजे स्वतःला ओळखा म्हणून सांगितलं, आणि त्याच परंपरेमध्ये इथे महाराज सुद्धा म्हणतात की जीवानेच जीवाला ओळखायचं आहे की मला काय पाहिजे, मी ते कसं मिळवलं पाहिजे. आणि या सगळ्यातच धर्मज्ञान आहे, या सगळ्यातच नीतिज्ञान आहे. या 2 गोष्टींच्या आधारावर महाराज ज्ञानाची व्याख्या करतात. महाराज म्हणतात विचारांती सत्याचा निश्चय होणे हे कळणे म्हणजे ज्ञान आणि वळणे म्हणजे विज्ञान. ज्ञानाची व्याख्या करत करत महाराज या ठिकाणी विज्ञान एक नवीन शब्द जोडतात. भारतीय ज्ञानमीमांसेचा अभ्यासक असल्या कारणानं ज्ञानाची व्याख्या अनेक दर्शनांनी केलेली आहे, परंतु ज्ञानाची व्याख्या करता करता लगेच विज्ञान शब्द जोडणे आणि पुढे काहीतरी करायला लावणे हे महाराजांनी प्रयोग केला आहे. हा प्रयोग भारतीय दर्शनांमध्ये कोणी केलेला नाही. ज्ञान म्हणजे काय हे सांगितलं आणि त्या ज्ञानाची साधनं म्हणजे प्रमाण कोणते असतात, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान हे सगळे प्रमाण असतात हे सांगितलं. परंतु ज्ञानासोबत विज्ञान हा शब्द उपयोगात आणून महाराजांनी खरं तर तिथे नैतिकतेची जोड दिलेली आहे, कर्माची जोड दिलेली आहे, असं मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगावं असं वाटतं. आणि हे भारतीय तत्त्वज्ञानात महाराजांच्या या पूर्ण वादाचं योगदान आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. विज्ञानाच्या संदर्भाने महाराजांनी एकच शब्द सांगतो, फार त्याच्यात खोलात जाणार नाही, विज्ञानवान बनलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. आता हे विज्ञानवान म्हणजे शास्त्रज्ञ असा अर्थ कोणी लावू नये. आता विज्ञानवान बना याचा अर्थ इतकाच सांगतो, शरीर, मन आणि आपली बुद्धी यांना सात्विक बनवा, हा विज्ञानवान आहे. विज्ञानवान बनणं म्हणजे शरीर, मन आणि बुद्धीला सात्विक बनविणं. या शरीराला जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना नियंत्रित ठेवणं, या मनाला स्वच्छ बनविणं, बुद्धीला चांगला विचार देणं, हेच खऱ्या अर्थानं विज्ञानवान बनण्यासारखं आहे. अधिक खोलामध्ये जर गेलो तर वेळ खूप कमी पडणार आहे. तर विज्ञानवान बनलं तर मनुष्य काय होतं, चित्ताने निर्मळ होऊन जातो. पहा, ज्ञानाचं सांगत महाराज विज्ञानाचं सांगतात, पण विज्ञान म्हणजे रॉकेट बनवणे वगैरे नाही, एखादा नवीन केमिकल तयार करणं नाही. तर विज्ञान म्हणजे या ठिकाणी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शरीर, मन आणि आपल्या बुद्धीला
स्वच्छ निर्मळ सात्विक बनवणे हा त्याचा अर्थ या ठिकाणी असा आपण घेतला पाहिजे. असा हा जीव नित्य जर बनला तर तो जीव साक्षात ब्रह्म आहे, तो जीव साक्षात शिव आहे, तो जीव साक्षात विष्णू आहे. तो जीव जसा विष्णू सत्य आहे तसा जीवसुद्धा सत्य आहे, जसा शिव सत्य आहे तसा हा जीवसुद्धा सत्य मानला जाऊ शकतो, नित्य मानला जाऊ शकतो. अशा या जीवाचं हे महत्त्व या ठिकाणी महाराजांनी व्यक्त केलं. अन्यथा भारतीय दर्शनांमध्ये जीवाला काय हेतू आहे, जीवाचा उद्देश काय आहे, मोक्ष मिळवणे असं सांगितलंय. आणि त्या मोक्षाच्या संदर्भाने सांख्यांनी सांगितलं प्रकृती पुरुषाचं ज्ञान मिळवलं पाहिजे, न्यायाने सांगितलं 16 तत्वांचं ज्ञान मिळवलं पाहिजे, वैशेषिकांनी सांगितलं 7 पदार्थांचं ज्ञान मिळवलं पाहिजे, योग अभ्यासकांनी सांगितलं अष्टांग योग सांगितले, मीमांसकांनी धर्म सांगितला, स्वर्ग सांगितलं, त्याच्यामध्ये पदार्थ सांगितलेले आहेत, आणि उपनिषदकारांनी किंवा वेदांत्यांनी ब्रह्माचं तत्व सांगितलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थानं जर मोक्ष मिळवायचा असेल तर या पूर्ण पुरुषाचं स्वरूप नीट समजून घेणं आवश्यक आहे. हे लक्षात येतं या महाराजांच्या या ग्रंथाच्या आधारावर, तत्वज्ञानाच्या आधारावर. परंतु मोक्ष खरंच शाश्वत आहे का, हा पुन्हा प्रश्न या ठिकाणी या ग्रंथातून निर्माण होतो. मोक्ष शाश्वत नाही असं एकंदर लक्षात येतं, कारण महाराजांनी मोक्षाला सापेक्ष म्हटलेलं आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून जर मोक्ष तत्वाचं ज्ञान मिळविण्यात असेल तर कदाचित एखाद्याच्या दृष्टिकोनातून योगाच्या माध्यमातून ध्यान केल्याने मोक्ष मिळतं असं होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी मोक्षाच्या संदर्भामध्ये हे वेगवेगळे तत्व सांगितले असल्या कारणाने, वेगवेगळे मतमतांतरे असल्या कारणाने मोक्षाची ही जी सगळी अवस्था आहे ती सापेक्ष स्वरूपाची आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता शेवटचा एक मुद्दा, या पूर्णवादाचा भारतीय तत्वज्ञानामध्ये असलेला योगदान काय. 8 मुद्दे आहेत, 8 वाक्य आहेत, मुद्दे नाही. पहिला, वेदातील पुरुष सूक्ताचे अगदी मार्मिक विश्लेषण या ग्रंथाच्या माध्यमातून महाराजांनी केलेलं आहे आणि हे भारतीय तत्वज्ञानातलं योगदान आहे. दुसरा मुद्दा, ईश्वर आणि विश्व हे दोन्ही बरोबर आहेत हा नवीन विचार महाराजांनी दिला आहे, हे भारतीय तत्वज्ञानातलं योगदान आहे. तिसरा मुद्दा, ईश्वर आणि विश्वात कार्यकरण संबंध नसून तो स्वरूप संबंध आहे हा जो विषय आहे तो महाराजांनी दिला आहे पूर्णवादाच्या माध्यमातून, हे भारतीय तत्वज्ञानातलं योगदान आहे. चौथा मुद्दा, खरं तर तुम्हा सगळ्यांचं त्याकडे लक्ष गेलं की नाही मला असं जाणवलं, महाराजांनी त्यांच्या या पूर्णवाद ग्रंथाच्या माध्यमातून त्रिसूत्रीचा सिद्धांत दिला आहे. याच्यावर खरं तर स्वतंत्र एक ग्रंथ कोणीतरी लिहिला पाहिजे. त्रिसूत्रीचा सिद्धांत म्हणजे शिव विष्णू विश्वरूप, मग शिवाचे सत चित आनंद, विष्णूच्या 3 अवस्था, मग त्याच्यामध्ये वासना भोग तृप्ती, नंतर प्रकृतीच्या 3 अवस्था उत्पत्ती स्थिती लय, आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीला जाणणारा जो जीव आहे त्या जीवाला 3 नीती कर्तव्य, ज्ञान कर्म आणि उपासना, या 3 गोष्टी ज्या आलेल्या आहेत ना, हे खरं तर महाराजांच्या त्या संपूर्ण तत्वज्ञानामधलं त्रिसूत्रीचा सिद्धांत आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि हे भारतीय तत्वज्ञानातलं या पूर्णवादाचं योगदान आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय असा की तत्वापेक्षा अधिक महाराजांनी सत्याला जाणून घेण्यावर भर दिला आहे. म्हणजे एका ठिकाणी नारदाचा आणि सनत कुमारांचा संवाद आलाय आणि त्या संवादाच्या आधारावर महाराजांनी त्याला, म्हणजे तिथं खरं तर ते सनत कुमारांचं वाक्य आहे परंतु ते महाराजांना आवडलेलं असावं असं मला वाटतं, आणि म्हणून ते मला आवर्जून या ठिकाणी महाराजांना आवडलं असल्या कारणानं अधोरेखित करावं असं वाटतं की तत्वापेक्षा अधिक सत्याच्या जिज्ञासेला महत्त्व देण्याचं हे तत्वज्ञान आहे. कारण तत्व वेगळी असू शकतात. मला जे तत्व वाटलं ते इतरांना तत्व वाटेल की नाही माहीत नाही, परंतु तुम्ही तत्व का सांगतात, कारण हे सत्य आहे म्हणून. तुम्ही ते तत्व का सांगत आहात, सत्य आहे म्हणून. मग हे सत्य असं तर मूळ सत्य काय आहे याच्या संदर्भात आपण चिंतन केलं पाहिजे, हे या ठिकाणी महाराजांनी सांगितलेलं आहे. या विश्वामध्ये प्रकृती आहे, जगत आहे, ह्या 3 गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. म्हणजे त्रिसूत्रीमध्ये हा एक विषय राहून गेला मला सांगायचा, विश्व प्रकृती आणि जगत
या तिन्हीमध्ये कोरिलेशन आहे. जरी त्या वेगवेगळ्या अवस्था असल्या तरी यांच्यामधला एक अनुसंबंध जो आहे, अनुबंध जो आहे तो तितकाच महत्त्वाचा आहे. आणि हा महत्त्वाचा संबंध या ठिकाणी संकेत स्वरूपाने महाराजांनी दर्शवून दिलेला आहे. आणि हे भारतीय तत्त्वज्ञानातलं महाराजांचं योगदान आहे. आणि गतीमध्ये ही स्थिती असते, हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन, एक वैज्ञानिक विचार. वैशेषिकांच्या परमाणूच्या संदर्भात किंवा जैनांच्या पुद्गलाच्या संदर्भात आपण चिंतन करतो तेव्हा या गोष्टीचंही चिंतन झालं पाहिजे की गतीमध्ये सुद्धा एक प्रकारची स्थिती असते. आता ते पाश्चात्य दर्शनांवर महाराजांनी काय लिहिलं मी वाचलं नाही, परंतु पाश्चात्य विचारवंत जिनो जो आहे त्याने या गतीच्या संदर्भात खूप जास्त चिंतन केलेलं आहे. आणि त्या चिंतनावर आधारित महाराजांनी काय लिहिलं हे एक जिज्ञासेचा विषय आहे. तर अशा पद्धतीनं अनेक गोष्टी सांगून महाराजांनी या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये या पूर्णवादाचं योगदान काय आहे ते दाखवून दिलेलं आहे. आता एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. सगळ्यात मोठा एक समन्वय या ग्रंथाच्या माध्यमातून झाला. आणि तो जो समन्वय आहे तो या भारताच्या नव्हे मानव सृष्टीच्या जीवनामध्ये बदल घडविण्यासाठी खूप उपयुक्त होऊ शकतो असं मला विश्वासानं सांगावंसं वाटतं. आणि तो सिद्धांत म्हणजे शिवस्य हृदयं विष्णू, विष्णूचे हृदयं शिव. हा जो विचार आहे, हा जर विचार प्रत्येक भारतीय व्यक्तीने जर आपल्या हृदयात, आपल्या अनुकरणात आणला ना, तर या भारताच्या भूमीवर जितकेही धर्म असतील, जितकेही संप्रदाय असतील, त्या सगळ्या संप्रदायांमधला जो काही द्वैत आहे, जो काही मतभिन्नतेचा विषय आहे, जो काही वैचारिक संघर्ष आहे, तो आपोआप जागेवर गळून पडतो. म्हणजे मी आणि तू एक आहोत ही भावना जर ठेवली, या मंत्राच्या माध्यमातून महाराजाने शैव वैष्णव, हे शैव वैष्णव तर फक्त निमित्त झाले. अशा पद्धतीनं जे शुद्ध अंतकरणाने जगणारे असतात त्या सगळ्याच लोकांकडे एक भावनेनं माझं हृदय तुझं हृदय एक आहे या भावनेनं पाहिलं पाहिजे. हा विचार भारतीय तत्त्वज्ञानाला दिलेला आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं योगदान महाराजांचं या पूर्णवादाचं भारतीय तत्त्वज्ञानातलं आहे असं मी मानतो. आणि या ठिकाणी थांबतो. पूर्णवादाच्या संदर्भाने मला या ठिकाणी जे काही विवेचन करण्याचा योग तुम्ही घडवून दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय पूर्णवाद.